जय शिवराय मित्रांनो, द ट्रॅव्हल मशीन हे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी जयदेव तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो। आजचा आपला ट्रेक असणार आहे लोणावळ्यापासून 30 किलोमीटर अंतरावरती असलेला तिकोना किल्ला। त्रिकोणी आकार असलेला हा किल्ला केवळ ऐतिहासिकच नाही तर नेचर आणि ट्रेकर लव्हर्ससाठी एकदम परफेक्ट स्पॉट आहे। पवन मावळाच्या डोंगर रांगांमध्ये ढगांच्या सावलीत एक त्रिकोणी आकाराचा किल्ला स्वराज्याचा डोळा होता। तिकोना वितंडगड सातवाहनांच्या काळात बांधल्या गेलेल्या या किल्ल्यावरती अनेक सत्तांनी राज्य केले। सातवाहन, बहमनी, निजामशाही, मग पुढे 1657 मध्ये महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला। पण स्वराज्याचा डोळा असलेला या किल्ल्यावरती मुघल आणि इंग्रजांच्या तोफा काढल्या। पुढे 1755 मध्ये पेशव्यांनी हा किल्ला पुन्हा मजबूत केला। पण पुढे 1818 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचे अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेतले। शतके लोटली, काळ सरला, पण तिकोना आजही अभिमानाने उभा आहे। हा फक्त गड नव्हता, स्वराज्याची पहारेकरी सावली होता। लोणावळ्यापासून काही किलोमीटर मध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक समाधान रिसॉर्ट आणि एक बोटिंगचा पॉइंट बघायला मिळतो। तर याच पॉइंट पासून आपल्याला हा तिकोना किल्ला बघायला मिळतोय। आता आपण इथून जो तिकोना किल्ल्याचा जो बेस विलेज आहे त्या बेस विलेज साठी आपण इथून निघतोय। लोणावळ्यापासून तिकोनाकडे जाणारा रस्ता आपल्याला चांगल्या कंडिशन मध्ये बघायला मिळतो, त्यामुळे तुम्ही गुगल मॅपवर लोकेशन टाकून सहज पोहोचू शकता। विसापूर, लोहगड आणि तिकोना हे तिन्ही किल्ले हिरव्या घाटांमध्ये पवना लेकच्या बाजूला असल्यामुळे डोंगर, धुके आणि पाणी यांचा परफेक्ट कॉम्बिनेशन बघायला मिळतो। तिकोना गावामध्ये पोहोचल्यावरती तुम्हाला पार्किंगसाठी चांगली जागा बघायला मिळते, जिथे तुम्ही सेफ पार्किंग करू शकता। जेव्हा आपण गुगल मॅपवरती तिकोना किल्ल्याचं लोकेशन टाकतो आणि तुम्ही ज्या बेस विलेज वरती येता तर ते लोकेशन आहे तिकोना गाव। तर तिकोना गावाबद्दल म्हणजे इथे चहा प्यायला आम्ही आलो होतं, तर इथे बाबांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली की 30 ते 35 वर्षांपूर्वी इथे बरीचशी घरं आपल्याला बघायला भेटत होती। म्हणजे 30-35 वर्षांपूर्वी ढगफुटी आणि दरड कोसळली, तर त्यामुळे इथे बरीचशी घरं होती, त्या घरांचं नुकसान झालं। परत लोकांची शेती वगैरे वाहून गेली। इथे आजूबाजूला अशी घरं वगैरे जास्त दिसत नाही। पहिली घरं इथं होती 35-34 वर्ष झाली आता। ओके। 82ला ही वरून एक पाऊस झाला रात्रीचा, संध्याकाळी 11 वाजता ढगफुटी झाली। मग इथं वर दरड आली, इथं घर होतं एक मोठं। अच्छा। त्या घरावरती दरड आली। त्याच्या माणूस मुलीच कोण नाही गेलं। ओके। पण धान्य धुन्याचे नुकसान झाले आमचे ते पाहिल्या असं वरून जोरात आल्यामुळं। मग आमचं स्थलांतर झालं तिकडं त्या माळावर। तिकोना किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडत असून त्याची उंची 3550 फूट एवढी आहे। किल्ल्याच्या एंट्री पॉइंट जवळ आपल्याला एक बोर्ड बघायला मिळतो, ज्यात किल्ल्याचा इतिहास आणि किल्ल्यावर काय बघण्यासारखे आहे याची माहिती दिली आहे। तिकोना हा गड किल्ले चढाईमध्ये सोप्या श्रेणीमध्ये येतो। हा गड चढण्यासाठी 1 तासाचा कालावधी लागतो। बरेचसे युट्यूबर बोलत होते का हा सोपा ट्रेक आहे। ट्रेक सोपा आहे पण चढण भरपूर आहे, त्याच्यामुळे दम भरपूर लागतो। पण जेव्हापासून गड किल्ले सैर करायचं ठरलं तेव्हाच ठरलं होतं की बसून बसून जायचं पण किल्ल्यावर जायचं। चला किती दम लागला तरी पण इथे येणं वर्थ आहे। हा व्ह्यू बघा। किल्ल्याच्या अर्ध्या रस्त्यातूनच पवन मावळाचा अनेक भाग आपल्याला अगदी क्लिअर बघायला मिळतो, जो खूप सुंदर आहे।
टाइम आम्ही कोरीगडला गेलो होतो, पण तिथे वातावरण एकदम म्हणजे एकदम धुका झाला होता, त्याच्यामुळे आपल्याला ड्रोन उडत आला नव्हता. पण आता आपण जेव्हा तिकोनावरती आलो आहे इथं आपल्याला वातावरण एकदम क्लिअर दिसतोय, त्याच्यामुळे इथं ड्रोन शॉट मस्त येतील. थोडे पुढे जाताच आपण गडाच्या त्या वाटेवरती जाऊन पोहोचतो, जी आपल्याला गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते. गडाचा मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे कातलामध्ये कोरून तयार करण्यात आला आहे. तर दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश केल्यावरती आपल्याला दरवाजाच्या डाव्याच बाजूला आपल्याला अशा प्रकारे एक स्ट्रक्चर बघायला मिळतं, त्याला देवडी बोलतात. जे कोणी दरवाजाचे पहारेकरी असायचे किंवा सैनिक असायचे त्यांच्यासाठी ते राहण्याची किंवा जेवणाची व्यवस्था वगैरे या ठिकाणी केली जायची. तर दरवाजामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण आतमध्ये आल्यानंतर जेव्हा आपण देवडी वगैरे बघतो, तिथून जसं आपण पुढे येतो ना तसं आपल्याला या गडाच्या चांगल्या पायऱ्या म्हणजे आत्ताच्या काळामध्ये बनलेल्या पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात. कारण गडापासून आपण म्हणजे पायथ्यापासून जेव्हा पण आपण दरवाजापर्यंत येतो तिथपर्यंत आपल्याला या सगळ्या शिवकालीन पायऱ्या बघायला मिळतात. गडाचा मुख्य दरवाजा पार केल्यावरती आपण येऊन पोहोचतो गडाच्या दुसऱ्या दरवाजाकडे, वेताळ दरवाजा. तर जसं आपण या चांगल्या पायऱ्या चढून जेव्हा वरती येतो तसं आपल्याला इथे हे 2 बुरुज बघायला मिळतात. आणि इथे पूर्वी एक दरवाजा होता, त्या दरवाजाचं नाव वेताळ दरवाजा असं आहे. वेताळ दरवाजाच्या बुरुजाचा बराचसा भाग हा पडक्या अवस्थेमध्ये बघायला मिळतो. वेताळ दरवाजा पार करून गेल्यावरती आपण पोहोचतो कातळामध्ये कोरलेल्या चपेटदान मारुती मंदिरामध्ये. जसं आपण वेताळ दरवाजा पार करून येतो तसं आपल्याला इथे पुढे आल्यानंतर आपल्याला एक चपेटदान मारुती असं हे इथे कातळामध्ये कोरलेलं जवळजवळ 12 फुटी हनुमानाची मूर्ती बघायला मिळते. खूप सुंदर मूर्ती येते आणि त्याला पूर्णपणे अशा शेंदूर लावलेला आहे. आणि आताच दसरा झाला त्याच्यामुळे इथे फुलं वगैरे हार वगैरे घातलेले दिसते. मित्रांनो, प्रत्येक जण देवाच्या ठिकाणी गेल्यावरती देवाकडे काही ना काहीतरी मागत असतो. तर मी पण देवाकडे हेच मागतो की जे निवडलेले मार्ग असतील त्याला यश दे अथवा न दे, पण ते पूर्णत्वास नेण्यासाठी किंवा ते प्रयत्न करण्यासाठी त्याची मला हिंमत नक्की दे. मारुतीला याला साकडं घालून आपण पोहोचतो गडाच्या पुढच्या पॉइंटकडे, पडक्या वाड्याकडे, जिथे आपले मावळे निवास करायचे. तसं आपण चपेटदान मारुतीचे जे मंदिर आहे ते आपण पार करून आपण जेव्हा वरती येतो तेव्हा इथं आल्यानंतर आपल्याला एका पडक्या वाड्याचे अवशेष बघायला मिळतात. तर इथे गडावरती जे पण मावळे राहायचे त्यांची इथे राहण्याची व्यवस्था केली जायची. पडक्या वाड्याच्या बाजूलाच आपल्याला कातळामध्ये कोरलेल्या राम मंदिराचे दर्शन होते. पुढे आपल्याला गडावरती ती गोष्ट बघायला मिळते जी पाहण्यासाठी मी आतुर होतो. या ठिकाणी आल्यावरती आपल्याला चुन्याचा घाणा बघायला मिळतो. इकडे तर इथं आपल्याला दिसतंय हे जातं दिसतंय आणि इथे पहिले लाकूड असायचं. इथून जे लाकूड सुरू व्हायचं ते त्या घाण्यामध्ये जायचं आणि ते घाणा हा पूर्ण असे फिरवायचे. त्याच्यामध्ये आताच्या काळामध्ये जसं सिमेंट यूज करतात तसं पूर्वीच्या काळामध्ये चुना वापरायचे. म्हणजे किल्ल्याची जी तटबंदी असेल, बुरुज असेल किंवा इतर बांधकाम असेल तर त्याच्यासाठी 2 दगडांमध्ये जे मटेरियल यूज व्हायचं त्याला चुना म्हणजे चुना, त्याच्यामध्ये मेथी, गुळाचं पाणी वगैरे मिक्स करायचे. अजूनही त्याच्यामध्ये पदार्थ मिक्स करायचे. त्याच्यामुळे जी तटबंदी आहे, आत्ता जे सिमेंटची जी लाईफ आहे त्याच्यापेक्षा चुन्याची जी लाईफ म्हणजे खूप जास्त बघायला मिळते आपल्याला.
आतापर्यंत आपण 350-400 वर्षापूर्वीचे जे गड किल्ल्यांची तटबंदी बघायला मिळते आपल्याला, ती त्यांनीच बांधली. पण चुन्याचा जो घाणा आहे तो आपण जसं पार करतो तसं आपल्याला इथे म्हणजे किल्ल्याचा जो मेन आपण ज्याला बोलतो बाले किल्ला, त्याच्या पायऱ्या लागतात. तर या पायऱ्या थोड्याशा ना इन्क्लाइन मध्ये, त्याच्यामुळे चढताना ही तुम्ही सावधगिरी बाळगा. आता तरी ही या पायऱ्या म्हणजे ओल्या नाही आहेत किंवा चिकट नाही आहेत, पण पावसाळ्यामध्ये या पायऱ्या खूप चिकट होत असतील. तर तुम्ही त्यावेळेस जर येत आहे तर तुम्ही नक्की काळजी घ्या. जसं आपण बाले किल्ल्याचा दरवाजा पार करून आलो ना, तर आपल्याला उजव्या हाताला आपल्याला इथे गुफा बघायला मिळते. वरती 2 गुफा म्हणजे असं आहे, एक आतल्या साईडला एक छोटीशी गुफा बघायला मिळते ती बघा, आणि इथे आपल्याला एक दुसरी गुफा बघायला मिळते. आणि इथे अजून एक छोटस टाकी सारखं आहे, पण कदाचित इथे पूर्वीच्या काळी इथे टाकी नसावी. जे आपले पहारेकरी वगैरे होते किंवा सैनिक वगैरे होते त्यांच्यासाठी इथे राहण्याची सोय वगैरे असावी, किंवा आपलं जे अन्नधान्याचा साठा वगैरे असावा. तर पण आता सध्याच्या कंडिशनला इथं पाणी वगैरे साठलेलं आहे, तर इथे जास्त खोल तर वाटत नाहीये, पण इथं काळजी घ्या. गुफा बघून झाल्यानंतर आपण पोहोचतो बाले किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाजवळ. बाले किल्ल्याचा मेन दरवाजा पार केल्यानंतर काही पायऱ्यावरती चढून आल्यानंतर आपल्याला इथं बाले किल्ल्याचा दुसरा दरवाजा बघायला मिळतो. तो दरवाजा अजूनही म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये, थोडासा पडक्या दरवाजाचे जे आपले जे मेन दरवाजे असतात ते आपल्याला बघायला मिळत नाही, पण जे बुरुज आहेत ते आणि इथली जी तटबंदी आहे ती आपल्याला चांगल्या अवस्थेमध्ये बघायला मिळते. बुरुजाच्या उजव्या बाजूला कातळामध्ये कोरलेल्या 4 गुफा आहेत. बाले किल्ल्याचा दुसरा दरवाजा पार केल्यानंतर त्याच्या उजव्याच बुरुजाच्या बाजूला थोडंसं आतमध्ये गेल्यावरती इथे आपल्याला काही 4 गुफा बघायला मिळतात. कदाचित जे इथले पहारेकरी होते किंवा जे आपले सैनिक होते त्यांच्यासाठी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था इथे करण्यात येत असावी. तर इथे या गुफांमध्ये तर आपल्याला काळोख दिसते पूर्णपणे, पण आपल्याकडे टॉर्च आहे त्याच्यामुळे आपण टॉर्च लावून बघूया की आतमध्ये काय काय स्ट्रक्चर आहे. खरं तर हे खूप युनिक स्ट्रक्चर आहे, कारण की पूर्णपणे कातळ कोरून इथं या गुफा तयार करण्यात आलेल्या आहेत. गडावरती वितंडेश्वराचे महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या समोरच आपल्याला नंदीच्या भग्न अवस्थेमध्ये असलेल्या 2 मूर्ती बघायला मिळतात, ज्या स्वराज्यावरती चालून आलेल्या अधर्मी लोकांच्या कथा सांगतात. जे वितंडेश्वरचं जे महादेवाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या समोरच आपल्याला ह्या 2 भग्न अवस्थेमध्ये नंदीच्या मूर्ती बघायला मिळतात. तर ज्यांना पण कधी प्रश्न पडतो की संभाजी महाराजांची जी लढाई होती ती स्वराज्यासाठी होती की धर्माविषयी होती, तर तो त्यांनीच अंदाज लावावा की ती नक्की लढाई कशाची होती. कारण जर स्वराज्यच नसतं तर तो आपला धर्म पण टिकला नसता. आज जर आपली पिढी आहे तर ती छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यामुळे. जर आज छत्रपती शिवाजी महाराज आणि जर संभाजी महाराज जर नसते तर कदाचित ह्याच प्रकारे आपल्या कितीतरी पिढ्यांची अवस्था झाली असते. मंदिराच्या खालच्या बाजूला संपूर्ण कातळामध्ये कोरून तयार करण्यात आलेली गडावरची सर्वात मोठी गुहा आणि 5 खांब बघायला मिळतात. ही गुहा इतकी मोठी आहे की ज्यात 2 BHK एवढा घर बांधून तयार होईल. गडाच्या माथ्यावरती एकूण 3 बुरुज आहेत. त्यातला बाले किल्ल्याच्या बाजूला असलेला बुरुज हा सुस्थितीत
तर बाकीचे 2 बुरुज हे थोड्या पडक्या अवस्थेमध्ये आहेत. गडाच्या माथ्यावरती उजव्या बुरुजाच्या बाजूला आपल्याला एक पंचकोनी आकाराचा पाण्याचा टाका बघायला मिळतो. गडाच्या माथ्यावरती आपल्याला एक पंचकोनी आकाराचा दगडी तटबंदी असलेला हा पाण्याचा टाका बघायला मिळतो. तर आता त्याची कंडिशन तर म्हणजे खराब आहे पाण्याची, पण कदाचित शिवकाळामध्ये आपले जे सैनिक वगैरे होते त्यांच्या प्यायच्या पाण्याची व्यवस्था या टाक्यामधून होत असावी. आणि जेव्हा हा पाण्याचा टाका खोदला गेला असावा तेव्हा इथल्याच खोदलेल्या दगडांचा वापर इथे तटबंदी वगैरे करण्यासाठी केला गेला असावा. आता वेळ होती ती नव्याने भेट झालेल्या मित्रांसोबत शिवघोषणा द्यायची. छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की